गावा गेली पंढरी या ओसरीची आज ओस झाली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली, अशी अवस्था होती. आणि म्हणून हे जड अंगावर तुम्हाला आनंद आहे, तुम्हाला पंखामध्ये बळ दिलेले आणि जात असताना तुम्ही पंखामध्ये बळ घेऊन चाललेले आहात. पण फक्त एकच करा की गेल्यानंतर नेकीनं प्रामाणिकपणे सज्जनपणे आणि ध्येयाशी एकनिष्ठ राहून आपण आपली वाटचाल जर केली तर आपल्या ध्येयाच्या आड कोणीही येऊ शकत नाही. फक्त आपल्यामध्ये जिद्द पाहिजे. किरणबेदी 8 किलोमीटर पायी पळत येत होत्या. पायी रोज पळत यायचं आणि शाळेला वेळेवर जायचं. म्हणून भारतातली पहिली महिला IPS अधिकारी झाली. लक्षात घ्या. प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला अडली येत नाही. तुमच्यामध्ये जर जिद्द चिकाटी असेल तर या सर्व गोष्टीवर तुम्ही मात करू शकता. पण मग आज जाताना हा हळवा क्षण काय याच्याबद्दलची एक कविता मी या ठिकाणी घेतो, कारण माझ्याकडून कवितेची अपेक्षा आहे. आमच्या मित्रांचा सुद्धा नेहमी आग्रह असतो की इथं आल्यानंतर आम्हाला तुम्ही कवितेमधून बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की इतर ठिकाणी असं साधं बोलण्यापेक्षा कवीनं कवितेतच बोलावं. मग आज हा निरोपाच्या क्षणी काय होतं, आज निरोपाचा क्षण किती किती आठवणी, आज निरोपाचा क्षण किती किती आठवणी, गोड पाखरांची आता करायाची पाठवणी, करायाची पाठवणी, कधी कठोर होऊन जरी उगारला हात, कधी कठोर होऊन जरी उगारला हात, गच्च मायेचा ओलावा होता भरलेला त्यात, होता भरलेला त्यात, जसा कुंभार घडवी तापटून मडक्याला, जसा कुंभार घडवी तापटून मडक्याला, त्याचप्रमाणे आकार आम्ही तुम्हासही दिला, आम्ही तुम्हासही दिला, सद्विचाराने वागून जपा थोरांचा वारसा, आत डोकावून बघा मन आपला आरसा, मन आपला शाळा ओसंडून बाहेर येई मैदानाला पूर, शाळा ओसंडून बाहेर येई मैदानाला पूर, जाता पाखरे उडून जीव घेई हुर हुर, जीव घेई हुर हुर, सरकाराने शिखर उंच भरारी घेऊन, नको अहंकारात थारा पाय मातीत रोवून, पाय मातीत रोवून. आणि या शिक्षकांचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी असतो. आहे सदैव आशिष होय सुखाचे जीवन, आहे सदैव आशिष होय सुखाचे जीवन, आज निरोप देताना येथे भरून हे मन, येथे भरून बघा की इथं आल्यानंतर तुम्ही लाजरे वगैरे होता आणि पुढच्या वर्गाचं बघून तुम्ही इथे ज्या चालीरीती आणि इथे संस्कार शिकलात आणि शिक्षकांनी तुम्हाला संस्कार दिलेले. कबीर एका ठिकाणी फार सुंदर असं म्हणतात की जेव्हा हम पैदा हुए, जेव्हा हम पैदा हुए जग हसा हम रोए. बघा किती अवघड आहे. ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस आपण रडतो आणि
लोकांना आनंद होतोय, हा हा जन्म झाला जन्म झाला, पण जोपर्यंत ते रडत नाही तोपर्यंत बाकीची चिंता सुरू असतात. आणि ज्यावेळेस ते बाळ रडतं ना की मग आनंद होतो. बघा कशी जगाची तरा आहे. आणि कोणी अतिशय सुंदर म्हणतात, जब हम पैदा हुए जब हंसा हम रोए ऐसी करनी करत चलो जग रोए हम हसे. आणि असे करणे करायचे की जग तुमच्यासाठी रडलं पाहिजे. रतन टाटांना कोणी बघितलं नव्हतं, पण गावागावातली माणसं हल्ली झाली, गावागावातली माणसं रडली. हे मोठेपण, हे आपल्याला काळजीच करायचे, हे आपल्याला मिळवायचे. आणि उद्याच्या राष्ट्राचा जबाबदारीला, राष्ट्राची जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर घ्यायची असेल तर आपल्याला जबाबदार होता आलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी असतात. शिक्षक काय करतात, शिक्षकांनी तुम्हाला शहाणं केलं वगैरे असं काही नाही. शिक्षकांनी तुमच्यातलं शहाणपण तुम्हाला दाखवलंय की हे बघा हे तुमच्यामध्ये शहाणपण आहे. मूर्तिकार जसं दगडामधला नको असलेला भाग काढतो आणि मग सुंदर अशी मूर्ती दिसते, तो नको असलेला भाग काढण्याचं प्रामाणिक काम आपल्या शिक्षकांनी केलेलं असतं. तरी हे काय होतं, मुलं काही मुलं साहेब फार गांभीर्याने काही गोष्टी घेतच नाही. एक मुलगा मागच्या 15 दिवसात पळत पळत आमच्याकडे आला. आम्ही दोघं शिक्षक उभे होतो आणि मला सर मला कोणते फायदे बॉम्बे फायदे सध्या वेगळा खायचं प्रकरण काय ते मला काही कळच नाही. किंवा बॉम्बे फायदे आणि ते जरा उठका होता. माझ्या बाजूच्या शिक्षकांना हल्ला उचलून बाजूला केलं तेव्हा बॉम्बे फायदे आणि याला बॉन्डा फाईड पाहिजे. अशा गोष्टी होतात कधी कधी. पण काही मुलं उपजतच प्रतिभावान असतात. मी शाळेमध्ये चित्र दिलं, कुत्र्याचं चित्र काढायला आणि त्यांना सांगितलं की उद्या रंगवून आणा. मुलांनी चित्र रंगवून आणलं. सगळ्यांचे चित्र मी चेक करत होतो आणि एका चित्रावर मी थांबलो आणि थांबल्यानंतर मी त्याला खूप सुंदर असा शेरा दिला. त्याचे वडील सुद्धा त्याला चौकस आणि शिक्षणामध्ये जरा रस असलेले होते. घरी गेल्यानंतर त्यांनी सहज असं चालताना त्याची वही चालली, त्या कुत्र्याचं चित्र बघितलं आणि शेरा होता खूप सुंदर. ते म्हणले आणि काय प्रकार आहे, जर असे शेरे दिले सरांनी तुझ्या अशा चित्राला तर तुझी प्रगती कशी होईल. ते फार संवेदनशील होते. ते दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आले आणि म्हणलं नमस्कार तुमच्याकडे चाललंय. म्हणजे छान 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 बसा काय म्हणताय. काय नाही म्हणजे ते तुम्ही चित्र दिलं होतं कुत्र्याचं तर ते तुम्ही काय कसं आहे ते. हो म्हणलं छान बरं झालं तुम्ही आले मी तुम्हाला बोलून घेणार होतो. अहो म्हणले तो कसं चित्र रंगवलंय त्यांनी आणि तुम्ही त्याला खूप सुंदर दिलंय. मी म्हणलं ते मलाही आधी तसंच वाटलं होतं. कारण त्यांनी काय केलं होतं, त्याच्याकडे जे कलर डिश होती का त्याच्यातले सगळे कलर त्या कुत्र्याला दिलेले होते. हिरवा, काळा, पांढरा, लाल, गुलाबी, निळा सगळेच्या सगळे दिले होते. आणि मीही त्याला हेच विचारलं होतं कुत्र्याला काय एवढे रंग असतात. तो म्हणला सर माझा कुत्रा होळीचे रंग खेळून आला. पण मुलं कशी गल्लत करतात बघा. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्लींचा जयंती होती आणि मग मुलांनी ठरवलं की शिक्षकांनी सांगितलं की आपल्याला राधाकृष्ण सर्वपल्लींचा वाढदिवस साजरा करायचा, जयंती साजरी करायची. काही मुलांनी असं केलं, गट होता त्या गटनी काय केलं राईट राधाकृष्ण. मग ते म्हणजे आम्हाला फोटो घेऊन यायचा शाळेला. मग ते गेले त्या जोशीकडं, त्यांनी फोटो घेतला आणला शाळेमध्ये. सर आम्हाला फोटो द्यायचा आहे. सगळ्यांच्या समक्ष फोटो वगैरे द्यायला काढा म्हणलं त्याचं वरचा तो पूर्ण कागद काढला तर त्याच्यात बासरी आणि राधाकृष्ण राधाकृष्ण सर्वपल्लींचा फोटो. यांना वाटलं राधा आणि
एका तळ्याच्या काठावरती एक बदक बोलत होता थोडंसं. तुमच्यासाठी मित्रांनो थोडंसं लक्ष द्या की तुम्ही आता शिक्षण घेतलंय सरांकडून, तर मग त्याचं काय करायचं ते ठरवायचंय आपल्याला. तुम्ही आता यांच्याकडून शिक्षण घेतलंय, तुम्हाला शिकवलंय, प्रशिक्षित केलंय. एका तळ्यामध्ये काही बदकाची पिल्ली असे पोहत होते आणि तेवढ्यामध्ये असं काठावरती उंचावरून उडत एक गरुड पक्षी तिथं आला आणि अतिशय डौलदार होता तो. आला आणि बसला. तेवढ्या त्यांनी एका बदकाने बघितलं, अरे बापरे म्हणजे काय सुंदर दिसतो हा पक्षी आणि किती उंचावरून उडत आला. तुझ्याला किती उंच उडत आहे, आपण तरी त्याला डबक्यातच बसलो. आपल्याला जर समजा असं उडत आलं तर लोक समजा तर त्यातला एक जरा शहाणा होता, तो म्हणजे आपण काय करू त्यांना विचारू तुम्ही आम्हाला शिकवता का उडायचं असं. काय हरकत आहे, आपल्याला हो म्हणते नाही तर नाही म्हणते. मग ते एक जण गेला आणि मला नमस्कार, तर त्यांच्या भाषेत नमस्कार घातला असेल. मला सर आम्हाला तुम्ही आता उडत उडत आल्यावर आम्हाला फार चांगलं वाटलं. आम्हाला तुमच्यासारखं उडता येईल का, आम्हाला तुम्ही जर शिकवलं तर. गुरु म्हणाला हो का नाही, अवश्य उडता येईल, फक्त तुम्हाला मी सांगेल तसं प्रशिक्षण घ्यावं लागेल. बाकी काय आहे हा जे काय हरकत घेऊ आपण. आणि मग कधी सुरू करायचं म्हणजे उद्या सकाळपासून आपण प्रशिक्षणाला सुरुवात करू. 10 दिवसाचं प्रशिक्षण असेल, 10 दिवसात तुम्हाला उडता येईल. बापरे का सगळं बरोबर पाण्यात नाचायला आपल्याला आनंद झाला त्याला. वा वा वा. आणि मग पुन्हा तो गरुड पक्षी असा झेप घेतली त्याने आणि उडत उडत टोकदार पर्वतावरती गेला. ते बघतच होणार बापरे म्हणून काय सुंदर दृश्य हे छान. म्हणजे आपल्याला उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. त्यांनी एक टप्पा शिकवायला सुरुवात केली. मी करीन तसं करायचं. मग त्यांनी काय केलं, बोलते यामध्ये सगळे आणि थोडंसं उडायचं. माझ्या मागे मी करीन तसं करा. मग तसंच केलं त्यांनी, मग थोडंसं उडाले. पण असं तेवढा सराव केला. वा वा छान. ते म्हणजे आजचा प्रशिक्षणाचा दिवस अतिशय उत्तम झालेला आहे. तुम्हाला छान तुम्ही माझ्या पद्धतीने केलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी याच्यापेक्षा थोडंसं आणि मग रोज ते असं थोडंसं करत थोडंसं पुढे गेले. 8व्या दिवशी तर त्या पर्वताच्या पायथ्याला गेले. आता 9व्या दिवशी म्हणजे आपल्याला डायरेक्ट याच्या जवळजवळ वरती शेंड्याच्या खालीपर्यंत जायचं. मग हे गरुड करील तसं ते करू लागले. तेवढं करायचं. इथून जंप मारायची, उडत उडत तिथपर्यंत जायचं. सगळे आले की म्हणायचं वा 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 आपल्याला. आणि मग समारोपाचा दिवस आला ते म्हणजे आपल्याला समारोपाचा डायरेक्ट त्या उंच पर्वतावर करायचा. सगळ्यांनी तळ्याच्या काठावरून माझ्या मागे यायचं. म्हणजे तळ्याच्या काठावरून झेल घेतली आणि कुठे गेले तळ्याच्या काठावरून जे झेल घेतले गरुड पक्षी पुढे आणि हे मागे सगळे उडत 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 डायरेक्ट त्या उंच पर्वतावरती गेले. मग तिथं निरोप समारंभाचा असाच कार्यक्रम झाला. आता अतिशय छान झाले. पण तुम्हाला उडता येते. आता काही शब्दाने फक्त मनामध्ये असं हे असं द्या म्हणजे ते होईल असं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की आता ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. आणि गरुडाने तिथूनही झेप घेतली आणि गरुड दुसरीकडे गेला. दुसरीकडे गेला की बदकाचे पिल्लं तुरू 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 खाली उतरत उतरत गेले आणि पुन्हा तळ्यामध्ये पोहायला लागले. काय झालं, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. म्हणून इथं घेऊन जाताना आत्मविश्वास घेऊन जायचा आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून शाळेची शाळा भरते, प्रार्थना होते आणि मग प्रार्थना झाली की शाळेची पहिली घंटा होते. पहिली घंटा होती की नाही, ती नुसती घंटा नसते तर तुमच्या ज्ञानदानाचं दार खुलं होतं, ज्ञानाचा यज्ञ सुरू होतो आणि सुरू होतं तुमचं अध्यय. लक्षात घ्या, तुम्हाला म्हणता आलं तर मागे म्हणा, ही कविता म्हणतोय. शाळा भरली, घंटा वाजली
मोल तोरांचे बोल मनामधील रुजूच्या फुल वाईटापासून राहूया दूर वर्षभर शिक्षक सांगत असतात अरे लक्ष द्या इकडं अरे ध्यान द्या रे इकडं अरे इकडं बघा कधी बघत नाही आणि कुठं बघतात त्यांनाही माहिती कधी कधी ते वर्गात असून वर्गात नसतं ज्ञानेश्वर महाराज चांगले म्हणतात की हे मन असे की पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ बरोबरी साधन तैसे मन असे की जसं पाण्याचा कण खाली पडला तो फार बुडबुडीत असतो तो उचलताच येत नाही फार कष्ट केले तर तो उचलता येत नाही तसं हे मन आहे मनाला सावरा त्या मनाला आपण सावरलं पाहिजे आणि जिथं एकाग्र मुलं असतात त्यांचा अभ्यास 60% वर्गातच होतो आणि वर्गात जो त्यांचा अभ्यास होतो ते पुढे जातात आणि जे शिकले ते टिकल्याचे उदाहरण सांगतो इतकं उदाहरण आहे माझ्याकडे मिस्त्री होता दादा आणि काही कालांतरानंतर मी बांधकाम झालं त्याच्यानंतर काही दिवसांनी मी त्याला बस स्टँडवर बघितलं तर सोडून दिलं असं काही पुन्हा गेलो तर पुन्हा तो बस स्टँडवर दिसला मग मला काही कळालं आणि तो असं आंघोळ करतो सकाळी त्या गाडी त्या समोर प्लॉट नंबर 1 2 3 4 5 6 7 येत ना त्यातल्या 5 फ्लॅट क्रमांकावर तो थांबायचा आणि तिथून सरळ तिथं थांबायचा तिथून संसद जायचं समोर जायचं तिथं थांबायचं पुन्हा तिथून यायचं पुन्हा तिथं थांबायचं मग मी चौकशी केली काय झालंय ते म्हणे सर त्याला वाचता येत नाही पण त्याच्या घरी वाद झाला आणि त्याची बायको माहेरला निघून गेली ती ह्याच फ्लॅट क्रमांकावरून गेलेली मग त्याला आशा होती की बघा शिकलो तर ठीक आहे शिकलो तर ठीक म्हणतायची काही जण येणार का अरे जालना पैठणला जाणारी गाडी आहे ना जालन्यापुढे जाण्यासाठी पैठणच्या गाडीत बसते आणि पाचोड गाडी वळाली कुठे आम्हाला जालन्यात जायचं ना मग डोळंच असणं गरजेचं मग तिथं ते कंडक्टर होऊ शकतं म्हणजे तुमचा तर पाय उतारा होतो पण न शिकल्यावर काय होतं याचं हे उदाहरण काही काही ग्राहक चर्चा करतात शाळेमध्ये आपण शिकवत असताना काही काही मुलं दुसरेच गप्पा मारत असतात